सातारा तालुक्यातील क्षेत्रमौली येथील अण्णा पवार आणि त्यांचा भाचा आकाश इंगवले यांना सातारा शहर पोलिसांनी स्वतःची गाडी फोडल्याप्रकरणी अटक करून अमानुष मारहाण केल्याचा आरोप अण्णा पवार यांनी केला आहे। सातारा शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरत व मला व माझ्या भाच्याला मीच दाखल केलेल्या गुन्ह्यात ताब्यात घेऊन अमानुष मारहाण केल्याचा आरोप अण्णा पवार यांनी केला आहे। तसेच संबंधित पोलिसांवर कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे अण्णा पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे। परिषद घेण्याचा उद्देश हा होता की 6 तारखेला 6/3/2026 बातमी प्रसिद्ध झाली होती। मामा भाच्याने गाडी फोडली। तर भाचा आणि मी भाच्याला कसं सांगणार गाडी फोड म्हणून। 6 वेळा गाडी अशोक कुंडी खाडे आणि राजदास आणि राहुल दास आणि बिहारी गुंडा येते आणि त्याचे मित्र यांनी 6 वेळा फोडलेले। हे षडयंत्र पोलिसांच्या संगनमत करून हे षडयंत्र माझ्यावर रचलेलं आहे। तर मला वरिष्ठ पातळीवरनं मला न्याय मिळावा आणि मी पोलीस महासंचालक कळवलेलं आहे, कोल्हापूरला वरिष्ठ पोलिसांना कळवलेलं आहे, नंतर कलेक्टरना कळवलेलं आहे। कलेक्टरचं पत्र काल मला मिळालं। तर न्याय भेटला तर न्यायालयामार्फत मी बघणारच आहे आणि नाहीतर मी कुटुंबासह कलेक्टरच्या ऑफिस पुढे उपोषणला बसणार आहे। का खोटा तुमच्यावर का गुन्हा दाखल केला? खोटा केला नाही, षडयंत्र रचलं ना। त्याचा काही तुमच्याकडे पुरावा आहे का? हा, पुरावा काय आहे? आता माझे सगळे सीसी फुटेज सर्व आहेत, मी त्यांना दिलेले आहेत पेनड्राईव्ह मध्ये भरून। मी वरिष्ठ पातळी सारखं तक्रार करतोय म्हणून हे षडयंत्र कुणी रचलंय आणि अशोक कुंडी खाडे आणि पोलिसांचे संगनमत करून केलेलं आहे। काय त्यांना राजकीय विरोध असते कोणाचा? राजकीय असणार आहे काहीतरी असेल, अशी एवढी घटना घडली। तुमच्यावरच पोलीस एवढं का दाखवलं? मी सारखे तक्रार केली ना वरिष्ठ पातळीवर। पेपरला बातमी दिली ना, तरुण भारतला बातमी आली होती, एकाच वर्षात 5 वेळा गाडी फुटलेली। त्यावेळेला पोलिसावर ताशेरे आहेत ना त्याच्यात। ते सीसीटीव्ही काय आहे का तुमच्याकडे? हा, ते आहेत की सर्व फुटेज आहेत माझ्याकडे। तुम्ही मारहाण केलेल्याचा पण आरोप करताय पोलिसांवर, काय सांगायला? म्हणा मारहाण केलं ना, भाच्याला घाटात मारलं, त्याला कंपनीत 4 तारखेला उचललं, कंपनीतनं मोबाईल हिसकावून घेतला, भाच्याला गाडीमध्ये बसून बाजूला गाडी घेतली घाटात, त्याला मारला अमानुषपणे। भाच्याला मारलं तर ही केस माघारी घेईल ना, म्हणजे कुठेतरी मिटल म्हणून हे त्यांनी षडयंत्र रचलं। याबाबत तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली का भाच्याला मारहाण? नाही, मी हे तक्रारीचं SP ला दिलेलं आहे, त्याची पोच घेतली, सर्व माहिती दिलेली। त्याबद्दल तुम्ही दवाखान्यात जाऊन ते सगळं घेतले का एवढं? नाही, ते पोलिसांनी त्यावेळेला हे केलेलं आहे, मेडिकल केलेलं आहे। म्हणजे तुम्ही आरोप करताय? हां, म्हणजे आरोप जे घडलंय तीच सांगितलं, न्याय भेटावा, दुसरं काय नाही। मला ईगाव कंपनीतनं उचललं, ईगाव कंपनीत उचलल्यानंतर मला घाटामध्ये आणलं, मला मारलं, परत मला शिरवळ शहर पोलीस स्टेशनला आलं आहे ना, मला मारलं, पट्ट्याने मारलं आणि मग माझं मेडिकल केल्यानंतर मला एक दिवस ठेवलं जेलमध्ये
जेलमध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला एसपी ऑफिस नेलं. एसपी ऑफिसला आणल्यानंतर तिथं मॅडम बोलले की तू मामांच्या ह्याच्यामुळे तू गाडी फोडली. मला तिथनं आणलं. मग तिथं मला 3 वाजता सोडलं घरी. माझ्या अन्यायाने विनंती आणि महिनाभर तर दगडी पडली होती. आम्ही रेड्याने त्याला राजू तासला पकडलं आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल. अण्णा शिवाजी पवार राहणार क्षेत्रमावली. तर माझ्या 2023 पासून आणि 24 पासून 2024 पोलीस स्टेशनवर माझ्यावर अन्यायाची मालिका चालू झाली. माझी गाडी 6 वेळा फोडलेली आहे. तर माझी एकच मागणी आहे, तर वरिष्ठ पातळीवरून संबंधितावर कारवाई व्हावी. नाही कारवाई झाली आणि संबंधित जे पोलीस आहेत ते त्याला निलंबित करा, गुन्हा नोंद करून त्याला निलंबित करण्यात यावे. आणि नाही आणि मी नंतर कोर्टात मी दाखल करणार आहे. नाही भेटला तर ही विनंती आहे माझी. आणि नाही बसला तर जिल्हाधिकाऱ्याचा शेवटचा उपाय सांगा. आणि मला नाही भेटला तर मला जिल्हाधिकाऱ्याने कुटुंबासह उपोषणाला बसणार आहे. आणि आम्हाला काय आम्ही कुटुंबाला काय झालं ना ते पोलीस जबाबदार अशोक कुंडली खडे आणि ते तुमच्यावर अन्याय कोणी केलाय? अशोक कुंडली खडे आणि गुन्हा काय होती? पोलिसांनी कुठल्या अन्याय केला? हे 6 गाडीचा अन्यायच केलाय, न्याय दिला नाही. पोलीस कोण कोण होते? एकाने सांगा. व मला शिलो लज्जतपूर्ण प्रश्न विचारून मला भावनिक व मानसिक त्रास दिला पोलिसांनी. ह्यांच्यावर विनयभंगाची कारवाई ही माझी विनंती. कोण पोलीस होते? आणि सुजित भोसले पोलीस मला विचारले प्रश्न. ह्यांच्यावर कारवाई व्हावी माझी विनंती. आम्ही सातारा शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण विभागातील अविनाश माने पहिले मस्के साहेब होते. तर अविनाश माने 4 तारखेलाच नवीन आले होते त्यावेळेस. नंतर पोलीस फौजदार सुधीर मोरे आणि सुजित भोसले, निलेश यादव हे जाधव असे 5 पोलिसांनी हे षडयंत्र रचलं. तर मला एकच आहे माझी, तर यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांचं निलंबित करण्यात यावे वरिष्ठ पातळीवर. गाडी फोडणे ह्यांच्यावर कारवाईच झाली नाही. हेच आमच्या आणि तुम्हीच माझ्या शेजारी घरचं मामा भाच्यानी गाडी फोडली. आम्ही फोडलीच नाही. तर कारवाई व्हावी. आणि शर्यती ही सतत घडत राहणार ना. सारखीच गाडी फोडण्याचा वाढी आरोप तुम्ही कुणावर करताय? राजदास आणि राहुल दास आणि त्याचे मित्र आहेत. त्याबाबत तुम्ही तसे पुरावे दिले का? 4 एफआर आहे. सगळ्यांना फुटेज स्वतः बघितलेलं आहे मी. आणि काय त्रास झाला तर आहे ना आम्ही आणि दुसरी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.